हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे पालक पनीर बनवणार आहे. तर मी पालक स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काड्या पण थोड्याशा कमी घेतलेल्या आहेत. हे बघा, थोड्याशाच एकदमच जास्त नाही आहेत. हे बघा, मी काढून टाकलेला आहे भरपूर. आणि मी त्याच्यामध्ये पनीर घेणार आहे बघा, गोवर्धनचं. तर मी आता भाजी साफ करून घेते. तर आता आपण भाजी धुवून घेणार आहोत. तर आता मी स्वच्छ धुवून घेते दोन्ही हाताने भाजी. कढई ठेवली वरती गॅसवर, पाणी ठेवले त्याच्यामध्ये आणि गरम करायला ठेवलेलं पाणी. तर आता पाणी गरम झालेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये पालक टाकत आहे. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायची आहे भाजी. दोन मिनिटं ठेवूया आपण. आता बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आणि आपण ते टाकलेले आहेत थंड पाणी होण्यासाठी. आलेले आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि खाली उतरून घेऊया. साठी अद्रक घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावरती, आणि लसूण घेतलेला आहे थोडासा. आणि आपली भाजी आता मी मिक्सरला वाटून घेत आहे. मी साधं पाणी घेतलं आहे नळाचं. आता मी त्याच्यात भाजी टाकते. तर मी आता थंड पाण्यात टाकणार आहे. तर हे बघा, थंड पाणी घेतलेलं आहे. तर आपण आता थंड पाण्यात टाकलेले आहे. हे बघा, आईस. तर आपण आता वाटण करून घेऊया. आता भाजी पण थंड पाण्यात ठेवून आता वाटायला घेते मी. तर आपण आता कढई ठेवलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा
तूप टाकणार आहेत. थोडंसं टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडेसे जिरं टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरं आहेत. त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहेत. एक छोटासा टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आपण 1 चमचा धने पावडर टाकणार आहोत. धने पावडर आपण टाकून घेऊया. हे बघा, एकदम साधे सिंपल. आपण त्याच्यात जास्त दुसरं काहीही टाकणार नाही. आता आपण भाजी टाकून घेऊया. हे बघा किती हिरवगार वाटण झालेलं आहे छानपैकी. बघा आपण भाजी टाकून घेतलेली आहे. किती कलर छान आलेला आहे हिरवागार. आपण थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेऊया. तर हे बघा आता मी मिक्स करून घेते. त्याला जास्त पातळ पण नाही करायचे, जास्त घट्ट पण नाही करायचे. तर हे बघा कट करून घेतलेत पीस. तर आता भाजीमध्ये टाकणार आहे. आपल्या भाजीला कशी छानपैकी उकळी आलेली आहे. तर आता मी त्याच्यात पनीर टाकून घेणार आहे. आणि कलर पण हिरवाच आहे भाजीला. तर बघा आपली पालक पनीर कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी एकदम साधी बनवलेली आहे. दुसरं मी काय क्रीम वगैरे काही टाकलेली नाही. आपल्याकडे जेवढं अवेलेबल असतं तेवढंच झटकीपट होणारी आहे. आणि आपण याच्यामध्ये 1 बटरचा तुकडा टाकणार आहे, अमूल बटरचं. हे बघा अमूल बटरचं आपण टाकणार आहे 1. आपण मिक्स करून घेऊया. आपण एक सिक्रेट टाकलेलं नाही त्याच्यामध्ये अजून. आपण मीठ घातलेलं नाही आहे. आपण मीठ टाकणार आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्याच्या नंतर मी मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये. आपली पनीरची भाजी रेडी आहे. कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कलर पण त्याचा हिरवाच आहे. कशी वाटते नक्की सांगा. मी तर एकदम साधी सिंपल बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की सांगा कशी बनवतायत मला कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा. भाजीचा कलर पण किती हिरवागार आहे. तर नक्की सांगा कशी वाटते भाजी. बघा किती हिरवागार कलर आहे भाजीचा. तर मी आत्ता मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा थोडंच टाकणार आहे, कारण भाजीचा कलर हिरवा कलर लाईटली होऊन जातो एकदमच. त्याच्यामुळे मी वरून मीठ टाकलेलं आहे. एकदम असा लाईटली कलर होतो त्याचा. आणि बघा भाजीचा कलर अजूनही हिरवाच आहे, बदललेला नाही बिलकुल. तर आता मी गॅस बंद करते.